नमो बुद्धाय. धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत. त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या अट्टकथा पाहत आहोत. आज आपण पाहणार आहोत भ्रमरा समान भिक्षाटन करा. कंजूस कोसीय सेठाची कथा. राजगृहाजवळ सखर नावाच्या खेड्यात कोशीय नावाचा एक कंजूस सेठ राहत होता. तो महाधनवान असूनही कधी कोणास काहीही देत नव्हता आणि स्वतःही उपभोग घेत नव्हता. एके दिवशी तो आपल्या घराच्या 7व्या मजल्यावर एकट्याच खाण्यासाठी मालपुआ बनवत होता. तेव्हा आयुष्यमान मोगलायन आपल्या बुद्धिबलाने तेथे जाऊन त्याचे दमन करून त्याला उपदेश केला आणि मालपुव्यासाठी त्याला तथागताकडे घेऊन आला. त्याने भगवंतासह साऱ्या भिक्खू संघास मालपुआ खाऊ घातला. बुद्ध धम्म संघात शरण जाऊन सारे धन बुद्ध शासनात खर्च केले. एके दिवशी भिक्षू बैठकीत आयुष्यमान मोगलायनची ह्या संबंधात प्रशंसा करीत होते. तेव्हा तथागतांनी तेथे येऊन त्यांची चर्चा ऐकून, भिक्षूंनो, कुळाचे दमन करणाऱ्या भिक्षूने लोकांची श्रद्धा वृद्धिंगत करताना भ्रमरा समान भिक्षाटन करावे, जसा माझा पुत्र मोगलायन करतो, असे म्हणाले. उपदेश करताना ही गाथा सांगितली. एथापि भमरो पुप्फं वनगंधं अहेठय्यं पलेती रसमादाये एवं गामे मुनिचरे. अर्थ: फुलांच्या वर्णाला व सुगंधाला धक्का न लावता ज्याप्रमाणे भ्रमर त्याचा रस घेऊन निघून जातो, त्याचप्रमाणे मुनीने गावात वावरावे. सार: भिक्षूने गावात भ्रमरा समान वागावे. यापुढे आपण पाहणार आहोत आपलेच कृत्य अकृत्य पाहावे. तेव्हा आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.